नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु वाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. म्हाडा कॉलनीत अतिशय धोकादायक विद्युत वाहिनी होत्या, ते अंडरग्राऊंड त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं काम करत असताना सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं त्यांनी काम केलं की सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधले जे काही वॉर्ड होते ते अतिशय धोकादायक होते. त्या वॉर्डला 60 लाख रुपये देऊन सुधारणा केली. पंचगंगा हॉस्पिटलची सुद्धा सुधारणा केलेली आहे. कोरोना आणि महापुराच्या काळात सगळ्यांच्या मदतीला ते धावून गेले. म्हणजे कोरोना काळात औषध देणे, स्वखर्चातून अनेकांना त्यांनी धान्य वाटप सुद्धा केलेलं आहे. जवळजवळ 15 लाख रुपये त्यासाठी खर्च केले आहेत. विशू पंढरीमध्ये त्या सगळ्यांनी मदत केली. त्यामुळं एकदम चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. गेल्या 30-32 वर्षापासून एक कार्यकर्ता म्हणून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम ते करत आहेत. सरकारी कार्यालय असू दे किंवा अन्य कुठली, जिथं एखाद्याचं काम आडेल तिथं बापू हजर असतात. रक्तदान शिबिर असू दे किंवा अन्य आरोग्य शिबिर असू दे, या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे. शनिदानचा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. RPI मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या प्रत्येक उपक्रम, कार्यक्रम, आंदोलनात बापू पुढे असतात, कारण ते अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख आहेत. 2014 साली त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अन्यायाला आणि अत्याचाराला वाचा फोडण्यात बापू नेहमीच पुढे असतात, कारण ते प्राध्यापक विष्णुपंत इंगवले यांचे शिष्य आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ते घडलेले आहेत. अनेक शाळांना त्यांनी मदत केली आहे. म्हणजे 22 शाळांना त्यांनी शुद्ध पाणी दिलं, हे सगळ्यात महत्त्वाचं. काही ठिकाणी टॉयलेट प्रणाली सुरुवात केली. त्याची सुरुवात कोल्हापुरात पहिल्यांदा झाली. एकूणच बापूंनी प्रचाराला आता वेग घेतलेला आहे, कारण त्यांनी काम केलेलं आहे. वृषाली कदम यांनी सुद्धा अतिशय चांगलं 5 वर्षात काम केलं आणि त्याच कामाच्या जोरावर बापू आता या मैदानात उतरणार आहेत. राजकारणातून सुरुवात केल्यानंतर अनेक संस्थांमध्ये, संघटनेमध्ये त्यांनी काम केलं. राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही हातात हात घालून काम करत असताना सुद्धा त्यांनी समाजकारणाला अतिशय महत्त्व दिलं. कारण कोरोना असू दे, महापूर असू दे किंवा अन्य कोणतीही नैसर्गिक कृत्रिम अडचणी, त्या काळात बापू नेहमीच सगळ्या प्रभागातील जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी धावून गेले. म्हणूनच आज या प्रभागात त्यांची ओळख एक चांगला कार्यकर्ता म्हणून आहे. आणि याच जोरावर बापू आता पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 19 मध्ये काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत.